वेलकम बॅक गाईज. मी शुभम पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतोय नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर हा अजून एक नवीन व्हिडिओ आम्ही शूट करायचं ठरवले, कारण जसं की तुम्ही बघितलं असेल मागं आमची माऊलीने दिलेली अनएक्सपेक्टेड पार्टी होती, जे आम्ही फिरायला गेलो. तर ते अनएक्सपेक्टेड पार्टी माऊलीकडनं घेतल्यामुळं तर आमचं पण काहीतरी कर्तव्य आहे की माऊलीला थोडंसं आमच्याकडून किंवा थोडंसं काहीतरी अशी छोटीशी पार्टी दिली पाहिजे. तर काय लोक त्याला म्हणतात केळवण, कोण गडांगण. तर आमची छोटीशी पार्टी आम्ही तिला नाव दिले. थोडक्यात गडांगण समजा, नाही तर केळवण समजा, काय असेल ते. तर बघूया आज प्रतीक काय बनवतोय माऊलीसाठी, कारण आमच्यात शेफ एकच माणूस आहे, प्रतीक भैया. तर बघूया प्रतीक काय बनवणार आहे आज माऊलीसाठी. आज पूर्ण व्लॉगमध्ये तेच असणार आहे. थोडंसं माऊलीला आपण ते टेस्ट करायला येणार आहे खायला. थोडक्यात नॉनव्हेजचा मेनू असणार आहे. मी तर व्हेजिटेरियन आहे, ते दोघं नॉनव्हेज आहे. माझ्यासाठी काहीतरी बघू करता येईल, म्हणजे करलच प्रतीक. असं कसं काय, प्रतीक भैया आपले शेफ आहेत, चांगले करतील. त्यांचं जेवण मागच्या वेळेस मी बघितलं आहे कसं त्यांचं असतं जेवण, पनीर वगैरे मस्त करतात. तर नॉनव्हेजची बी चव मी कधी व्हेजिटेरियन असल्यामुळं खाल्लं नाही नॉनव्हेज, पण बाकीच्यांकडनं ऐकलं की प्रतीक भैया नॉनव्हेज चांगलं बनवतात. तर आज त्यातीलच एक काही रेसिपी तुमच्या पुढं प्रतीक करणार आहे. तर करूया आजचा व्हिडिओ स्टार्ट या अशा नवीन गोष्टीवरनं. जाऊया आता प्रतीकच्या घरी, तिथं किचनमध्ये डायरेक्ट भेटूया आपण. तर आज बघूया कशी होती आपली छोटीशी पार्टी. भेटूया थोड्याच वेळात. वेलकम बॅक गाईज. मी आलो आहे प्रतीकच्या घरी. तर आज आपल्याला तुम्हाला अशी बोलल्यासारखं की माऊलीला छोटीशी पार्टी द्यायची. तर आलतो प्रतीकच्या घरी. प्रतीक थोडंसं काम करतोय. तर आल्या मला असं दिसलं की प्रतीकची छोटीशी पुतणी, बघू शकता, चिनू मॅडम बघते आमचाच व्लॉग. चिनू, आता तुझा आवडता व्लॉग आहे काय? कुठला अंकल आवडतं तुला यातला? माऊली अंकल. माऊली अंकलचं लग्न आहे आता. माऊली अंकलला फोन केलता का तू? काय म्हणला माऊली अंकल? कुठला? स्ट्रॉबेरी केक आवडतो तुला? बघू शकता चिनू बघतीये व्लॉग. चिनू, तुला कुठला व्लॉग आवडतो यातला? नाही, व्लॉग कुठला आवडतो? व्हिडिओ कुठला आवडतो? लग्नाचा वस्ताचा. चिनू बघती व्लॉग. तर बघू शकते आपली प्रतीक भैयाची छोटीशी पुतणी आहे. तर आता थोड्या वेळातच आम्ही जे तुम्हाला म्हणलेलं पदार्थ करायला घेणार त्याची रेसिपी तुम्हाला बघायलाच भेटेल. आणि चिनू पण आली आज. बघू माऊली शेटचं ते पण स्वागत करणार आहे. तिने तर स्वतःहून फोन करून माऊली शेटला सांगितलं एक केक आणा माझ्यासाठी. आणल का चिनू? होय माऊली केक? मला नाही वाटत माऊली तुझ्यासाठी केक आणल. एवढी गॅरंटी तुला? एवढी गॅरंटी? काय बोललीस तू? काय बोलले आपल्याला? हॅलो गाईज, एक मिनिट. ही माझी पुतणी आहे चिनू. हात सगळ्यांना हाय कर. हाय कर, असं हाय कर. हा, एक मिनिट. आमची इतकी चिनू हुशार आहे ना. चिनू, बाळा 1 2 म्हणून दाखव. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा, तुम्हाला येतं का? ABCD म्हणून दाखव बाळा. चल. A B C D E F G H I J K L M O P Q R S V W X Y Z. ओके, तुम्हाला येतं का म्हणून? ते राहिले की हाताचं मोजून ते हाताचं किती काय ते दाखवू आपल्याला, म्हणून स्कूलमध्ये शिकवलेलं. एकदा आपल्या 1 घंटा शाळेला, 2 चाकी सायकल, 3 तोंडा तिरताला, 4 पाय गायला, 5 बोट हाताला, 6 कोण चिटकून, 7 वाटे सोयला, 8 वाटे चित्रीला, 9 मणी मारायला, 10 तोंड लावला. बघू शकता ही आमची लाडाची चिनू. व्हिडिओ आपले चांगले आहेत ना? आता तू पण येणार व्हिडिओमध्ये. हे काय, आता तू ह्या व्हिडिओमध्ये येणार आता पुढच्या. सगळ्यांना मनावरती सगळ्यांना सांग आपल्याला काय करायचं. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. चिनू, काय करते तू? कशासाठी? माऊल्या अंकलचं लग्न आहे म्हणून पाकळ्या काढते. कशासाठी? आज काय जेवण? कोणी सांगितलं तुला हे कराय? रांगोळी तू काढणार आहे? चिनूची तर चालली जोरदार तयारी. बाबा
मस्त मध्ये प्रतीकच्या पप्पांनी तिला लावलंय काम. चिनू पण काढते आता. फुलाची सजावट होईल पाटाच्या कडेनी. त्याच्यावर बसताल माऊली शेट लाजत काजत. चिनू किती फुलं करणार आहे अजून? जास्त पुरतील का तेवढे? कर 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 मन लावून कर. केक भेटेल तुला. माऊली हे आणतील शेट तुला केक. ठीक आहे ना? केक साठी करते ना तू? हे केक साठी करते तू, माऊली अंकल साठी नाही. कर कर. ओके, वेलकम बॅक गाईज. तुम्हाला पहिल्यांदा अशा अवस्थेत नाही म्हणता येणार असं की अशा कपड्यात बघित असेल की ॲज युजल मी थोडा शेप पण आहे. तर आमच्या माऊलीसाठी आज आम्ही ठरवलं की काही ना काहीतरी करायचं. तर बघू, मी आज ट्राय करतो एक डिश. त्याचं नाव आहे की घी रोस्ट चिकन. वेगळी डिश जरा ट्राय करतो, बघू माऊली कशी आवडते. तसं माझ्या सिस्टरनी केले भरपूर आणि बघू माऊलीला कसं आवडते. कसं शेवटचं आता जेवण असेल असं म्हणता नाही ना बरं का. शेवटचं जेवण आमच्या हाताने शेवटचं जेवण असेल. बघू काय होते काय नाही. आणि तसं म्हणायला गेलं तर माऊली माझ्याचं पहिलं खाल्लंय माऊलीनी, बिर्याणी वगैरे खाल्ली. बघू आजचं कसं होतंय, का आवडत आहे नाही काय होतंय बघू. आपण पुढं भेटू परत. ठीक आहे. वेलकम गाईज. तर आता आपण मगाशी बोलल्याप्रमाणे आता आपण स्टार्ट करतो रेसिपीला आपल्या. तर बघूया आपण काय घेतलंय. एक मिनिट मसाला दाखवतो तुम्हाला. हे आहे घी म्हणजे तूप आणि हे माझे स्पेशल मसाले आहेत काहीतरी ते सांगतो पण नंतर मी. हे चिकन आणि हे स्पेशली मी गेले आज मसाला तयार केला एक, बघू शकतो तुम्ही. तर करूया आपण सुरुवात. ठीक आहे, करा सुरुवात. ठीक आहे, पण काय बनवणार आहे प्रतीक पदार्थाचं? आपण घी रोस्ट चिकन बनवणार आज. घी रोस्ट चिकन. घी रोस्ट चिकन. ठीक आहे. तू तर खात नाही, तू फक्त व्हेजिटेरियन. अरे जाऊ दे, जखमी कशाला मीठ आणि, चढते. अरे अरे हा असा व्हेजिटेरियन आहे की तो फक्त अंड खातो. अंड खाणारा व्हेजिटेरियन. ती जिम लावल्यामुळे तुम्ही बघू शकता. आता त्यासाठी स्पेशल त्यासाठी आहे ना आम्ही अंड्याची भुर्जी केली. तर थँक्यू बरं का प्रतीक. काय आता मी त्यासाठी काही करत. हा हा हा, वाजता आला असेल तुम्हाला आता. म्हणजे तुम्हाला येणार शिवमला सुरुवात आला. असं जरा तेल तूप काय तुम्ही घ्यायचं ते घ्या. प्रॉपर असं त्याला मिक्स करून गॅस कमीच राहील. आणि त्यानंतर आपण फर्स्ट आहे ना आपण जेवढे आपले सगळे मसाले ते मसाला पण नंतर फर्स्टला आपलं चिकन रोस्ट करून घेतलेलं. चिकन पण रोस्ट करून घेतलं त्याला आपण नाव दिलं चिकन रोस्ट घी रोस्ट चिकन त्यासाठी नाव दिलं आपण त्याला. पहिला आपण चिकन टाकून घेऊ. इथे गॅसचा फ्लेम थोडासा हाय होईल. पाहू शकतो तुम्ही. आज माऊलीला भरपूर मेनू आहे. चिकन आहे, मटन आहे, अंड आहे, बिर्याणी आहे, भरपूर मेनू आहे. तुझ्या हातचा माऊली गेलाय ना आधी खाऊन. खाल्ले माऊली बिर्याणी आधी, पण आता ही डिश पहिल्यांदा खाईल माऊली. ह्याच्या आधी तू ट्राय केली का? फर्स्ट टाइम ट्राय करतो. भरपूर वेळा केली आहे मी. तसे भरपूर आपल्याकडे मेनू भरपूर आहेत. मी पण पहिल्यांदाच ऐकलंय. येस. चिकन कसं येते बघा माऊलीसारखं बाहेर येते उडायचे. आता तर काय उडून काय फायदा नाही आहे. लग्न धरले चिकन पण बाहेर येते माऊलीसारखं. गेलं रे गेलं. माऊली अरे सॉरी मला माऊली काय दिसतोय. अरे अरे आता रोस्ट आपण चिकन करून मी चांगलं बघा. तुम्ही कलर बदलायला बघू शकतो मी. थोडासा व्हाईट झालाय. त्याला चांगलं रोस्ट केलं ना बघू शकता तुम्ही थोडंसं. आणि त्याचं ह्याच्या मेनली आहे ना ह्याच्यामध्ये आपण पाणी न टाकता करणार आहे आपण. विदाऊट पाणी करणार आहे आपण. कारण चिकनचं सगळं पाणी त्याच्यामध्ये मिळून जाईल. चिकनचं पाणी सगळं येतं त्याला. बघू शकतो मी. आपण पाणीचं एक थेंब टाका नाही आणि पाणी बघा. अजून खूप साऱ्या डिश आहेत ना प्रतीक तुला? भरपूर खूप सारे डिशेस अजून. एकदा प्रतीकने आमची 31st पार्टी होती तेव्हा पनीर केलं. पनीरचं काय केलं आपण? पनीर टिक्का केलं. पनीर टिक्का मसाला केला. बाय मस्त लागलेला. आम्ही 3-4 खाल्ला होता.
परत एकदा मागणी केली प्रत्येकला हा तर प्रत्येकाने काही केलंच नाही. कॉलेज सगळे पार्ट टाइम माझ्याकडनं झालं मी केलं सगळ्या कॉलेजच्या साठी. प्रतीकच्या आणि खूप चांगले गुण आहेत. प्रत्येक गाणं पण म्हणतो चांगलं. तर एकदा आपण त्याच्या तोंडून स्वर ऐकूयात त्याचे. ऐकू नक्की सगळे गुण निघलं बाहेर हळूहळू. तिथं मस्त पाणी सुटलं बघू शकतो. हां या मित्रासाठी अंड्याची भुर्जी आणि दुसऱ्या मित्रासाठी चिकन रोस्ट सॉरी चिकन जी रोस्ट. चांगले मित्रांची काळजी प्रतीकला आमची. मग काय एवढे 2 मित्र आहेत आयुष्यात कोण बाकीचं कोणच नाही. एवढे 2 मित्र आहेत. अरे थोडेसे बाकीचे असतील ते जरा बाकीचे आहेत पण कसं जेव्हा भावाचे एवढे 2 मित्र आहेत आपले. अरे धन्यवाद. तसं ते आमच्या जीवाभावाचा प्रतीकांनी माऊलीच आहेत. माझे पण माऊलीच्या जीवाभावाच्या प्रतीकांनी मीच आहे. येस प्रतीक हे हा गॅस हळू नाही त्याला आपल्याला जरा पाचवू द्या प्रॉपर त्याला. ठीक आहे. तिकडं बुर्जी रेडी झाली आपली. रेडी झाली भुर्जी. आपण भुर्जी साईडला काढून ठेवूया. ठीक आहे. आपण आता केल्याप्रमाणे मसाला हा केलाय ना त्याप्रमाणे आपण आता टाकू मसाल्यात. प्रमाण आहे का याला? येस ही रेसिपी वेगळी आहे. तुम्हाला मी सांगेल एकदा रेसिपी याची. प्रत्येकाची रेसिपी वेगळी असते. थोडासा आपण गॅस फास्ट करू आता. पाहू शकतो तुम्ही. हॉटेल मॅनेजमेंट करायची गरज नाही आपल्या बरं का. प्रत्येक असल्यावर कशाला गरज हॉटेल मॅनेजमेंटची. खरे खोटे खरंय. खरे नॉनव्हेज मधली एवढी रुची कशी काय वाढली तुझी? अरे लहानपणापासून नॉनव्हेज खायची सवय. आधी खायची सवय होती नंतर बनवायची सवय लागली. मम्मीमुळे आमच्या मेन म्हणजे मम्मीमुळे. मम्मीने शिकवलं सगळं आमच्या. थँक्स टू माय मॉम. थोडंसं त्याला आता घेऊन द्या. त्याला उकळायला की आपण त्यावर मसाला टाकू आपण. ठीक आहे. थोडंसं उकळी आल्यावर मसाले टाकण्यात येईल त्याच्यावर. येस ओके. तर आता बघू शकता आपण जरा भांडं चेंज केले जरा कमी पडले त्यामुळं. आणि बघू शकता आता आपण उकळी आली चांगली. आता आपले सगळे मसाले शोभ कसं वाटतंय? कसं वाटतंय म्हणजे? कसं वाटतंय बघून? तू खात तर नाही पण हे आमचं वागतं कसं वाटतंय? सारखं सारखं विचारायची गरज आहे का? कलर तर चेंज झालाय. हे काय ग्रेव्ही होणार आहे का असं? नाही ही रोस्ट म्हणजे प्रॉपर असं सुक्क होणार आहे. आता असं शिजणार आहे प्रॉपर. किती वेळ लागला अजून ह्याला? मॅक्स टू मॅक्स 10 मिनिटे. हाय फ्लेम. येस थोडंसं हाय फ्लेमवरती 5 मिनिटं व्हायचे. 5 मिनिटे लो फ्लेमवर ठेवायचे. अच्छा झाकून. येस हे का झाकून ठेवणार आपण आता. भेटू आपण परत 5 मिनिटात. बघू शकता फायनल झालेली आपली. फायनल टच सम कोरिएंडर. बघू शकता कलर. शिवम तुला खाऊ वाटते पण तू खाऊ शकणार नाहीये. तू खात तर नाहीये ना. इच्छाच नाही होत तर काय खातो रे. ओके भेटू आपण. आता सो करताना बघूया एकदा. आता माऊली शेटेल थोड्या वेळात तर त्याचं बी आगमन करूया. मस्त मध्ये तिथं सजवलेला पाटावर त्याला बसूया. भेटूया थोड्या वेळात. एक नंबर एक नंबर एकच नंबर. झाले शेटचं आगमन झाले. लय टाइम लावला तुम्ही. आधी काम होतं जरा. केलं का काम? केलं की लय तावा आले रस्ताय. काम वाढलं एकदम. दीदीला सोडवायचं होतं. लय फास्ट चाललाय. काय विषय? कधीपासून बोलवत तुला? 2 वाजता बोलावलं होतं. 2:30 दिले जा. विशिष्ट अशा गडांगणात बोलावले दोन. केळवण गडांगण छोटी पार्टी काय असेल ती तुमचं. काकाचे काका कधीपासून येऊन बसले. या आणलाय केक आणलाय. या थांबा जरा थांबा. 2 मिनिटं थांबा. औक्षण
आपला संचलित आहे ना आपल्या दुकानाचा. शेट तुम्हाला सवय काय कशाची असा आज पहिल्यांदा दिसत नाही. आपल्या इथं हा काय? हा, तिथं. काय बनवलं सांग रे एकदा मौलीला डिश मध्ये काय काय त्याच्या माऊली आमका सांग. हे दिदीने सुक्क केलं सुक्क म्हणजे काळं मटण ठीक आहे. हे रस्सा ही बिर्याणी बिर्याणी केली दिदीने केली हे ताट पूर्ण दिदीने केले. त्यात माझं काय नाही आहे. हे तर थोडे खास केलं मी चिकन गिग रोस्ट बघ ट्राय करून. ओके आणि जातानी हाताला टेस्ट आहे. खाल्लं की तू याच्या आधी फक्त तू जातानी सांग फक्त कसं झाले. हा नक्कीच. प्रतीकने केली डिश आणि दीदीने केली. असं प्रश्न विचारू नको मला. आर का कसं तरी वाटतंय ते. करा आता सुरुवात तसं काकांचं यांचं आणखी. काय करायचं ये त्या कर. वी आर बॅक गाईज. तर माऊली शेट सध्या जेवण करून आलेले आहेत. फुल पॅक पोट त्यांनी आता जेवण केलेलं आहे आणि सोडा प्यायला आलेत. शेट बघू शकता. तुम्ही पहिले सांगा मला आधी लुक कसा वाटतोय. नवीन कपडे घातलेत शेटने. प्रत्येक शेटनीच दिलेला आम्हाला पोशाख म्हणता येईल. गडांगणाचं जेवण काकांनी आम्हाला केलेला पोशाख आणि प्रत्येक शेटनी आम्हाला रोस्ट करता करता बनवलेलं चिकन रोस्ट. म्हणजे तो माऊली रोस्ट होता, चिकन रोस्ट नव्हता ते का हो. रोस्ट करत करत बनवलं होतं ते पण त्यात चिकन होतं. पण कसं लागलं. एक नंबर क्वालिटी असली. शेट मसाला मला सांग राव कुठला. मी काय म्हणतोय मसाला एक नंबर झाले होते. ओय मी काय म्हणतोय पत्याने कॅफे बंद करावं आणि हॉटेलच टाकावं. बरोबर की नाही. चिकन शॉप टाकावं. टाकावं की नाही. आज शेटचं झालंय चांगलं प्रत्येक शेटच्या इथे केळवण झाले. केळवण गडांगण केळवण दोन्ही एकच. नॉनव्हेज मध्ये खाल्लंय शेटने. आज कसं मस्त लागलंय शेटला. आणि शपथ. शेटने हा नवीन ड्रेस घेतलाय म्हणजे काय तुम्ही बघू शकता. प्रतीकने लगेच त्याला ट्राय करायला लावलं तिथंच का हा काकांनी Try घालायला केलं. लावलं. काका म्हणले आता योच घालून जा घरी. त्यामुळे बाते कसं वाटलं रिव्ह्यू. आपल्याला आपल्या गॅरंटी फुल चांगला होणार विषयच नाही. शेफनी आता शेफच्या ऐवजी शेफ म्हणाला प्रत्येक शेफला. हाय सिंगर आहे, शेफ आहे. शेफ आहे आणखीन काय ऑलराऊंडर आहे फक्त. हो. माऊली आवडलं तुला बस संपायचं. माऊलीला एक नंबर आवडलं. केलं होतं भाई. आता हा होता एक फर्स्ट पार्ट. ते त्यांनी मटण केलं होतं ते पण एक हा नंबर. होता आमचा फर्स्ट पार्ट. अजून सेकंड पार्ट येईल. सेकंड पार्ट असेल शिवमच्या घरचा. तेव्हा आपण अजून मज्जा करू. अजून आपण बघू शुभमच्या घरी काय special. शिवम काय करतो बघू आपण. खास शिवम काय करतो बघू आपण. मी काय माझ्या घरचे करणार. माझ्या जेवण वगैरे नाही येत बनवायला. मी नाही, मला जेवण बनवा येत नाही. घरचे बनवणार आहेत. यांचं काय ऐकतं मला नाही जेवण बनवायला. जास्तीत जास्त मला चहा आणि पोहे येतात बनवायला. तर माऊलीसाठी शिवम खास शिकणार आहे आता. काहीतरी एक पनीरचं काहीतरी करणार आहे. बघू. मला आता सांगत होता तू मला काही शिकव म्हणला पनीरचं. लोणचं वाढील मी माऊलीला. लोणचं भाकरी. थोडंसं पनीर मध्ये काहीतरी मसाले वगैरे वाढेल. MPS MPS लाईनीने.
तर हा होता व्हिडिओ आजचा पूर्ण. जसं की तुम्ही बघितलं, आज माऊलीला आम्ही जेवायची वगैरे पार्टी दिली. माऊलीला पण आवडलं जेवण. प्रतीकने त्यासाठी खास एक घी रोस्ट चिकन जो पदार्थ नवीन बनवला त्याची रेसिपी तुम्ही बघितली असेल. माऊलीला पण आवडले. तर भेटूया असेच आणखी काही व्हिडिओ तुमच्या भेटीला येतील. आणखी सिरीज पुढंच राहील चालू माऊलीच्या लग्नाची. असे छोटे छोटे व्हिडिओ तुमच्या पुढं आम्ही घेत येत राहू. तर असंच आमच्याशी जॉईन राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या असेच कंटेंट तुम्हाला भेटत राहतील. नक्कीच आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो सुद्धा करा. बाय बाय.